बरं, तुम्ही जरी असं म्हणत असाल की तुम्ही युवा नेते म्हणून समोर येताय, आता देशभरामध्ये तुमचे फॉलोअर्स आहेत, मात्र या सगळ्यामध्ये तुमची जात पण काढली गेली, याकडे आपण कसं बघता? नाही, ते साहजिकच आहे. म्हणजे कुठं ना कुठं आपल्या समाजात अजून पण जातीभेद केलाच जातो. पण तेच तर बदलायचं आहे ना आता, म्हणजे तेच तर बदलावं लागणार आहे. आणि मला वाटते ही जी तरुण पिढी आहे, ही जी जेनझी आहे, ते ते सुद्धा बदलेल. आणि माझ्यासाठी काही नवीन नाही, काय पहिल्यांदा माझी जात काढण्यात नाही आली आहे. लाईफमध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी घडलेल्या आहे माझ्यासोबत, त्यामुळे मला तेवढ्या गोष्टीचा फरक पडत नाही. ते करून सुद्धा जर मी अमेरिकेला जाऊन शिकलो, वापस आलो, तर पण मला आता त्या अभिजित, हे गोष्टींचा एक फरक नाही पॉझिटिव्ह पडत. जे लोक चेंज आहे माझी ना, जात म्हणजे काढताय, मला फक्त त्यांना दलित एवढंच म्हणणं आहे. समाजातून येऊन सुद्धा तुम्ही एक एक, आदर्श आहात, तुम्ही चेहरा आहात, तुम्ही एज्युकेटेड आहात, तुम्ही परदेशी शिक्षण घेतलेले आहे, तिथं नोकरी केलेली आहे, इथं परत आलेले आहात, त्यामुळे ह्या समुदायाला सुद्धा तुम्ही आपलंसं वाटणं, मला असं वाटतं त्याच्यात काही गैर नाहीये. तोही समुदाय तुमच्याकडे एकवटतोय, तुमच्याशी जोडून येण्याचा प्रयत्न करतोय, तर या अनुषंगाने देखील एक नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातंय. नाही नाही, नक्की ते आहेच. पण काय झालेलं ना, जेव्हा पण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो, विचार करतो, तेव्हा आपल्या देशात त्यांना एका समाजापुरतंच लिमिटेड ठेवण्यात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे केलं, जे अपलिफ्टमेंट केले, त्यांनी फक्त एका समाजाचं नाही केलेलं आहे. त्यांनी सगळ्यात जास्त अपलिफ्टमेंट मला वाटतं कोणाचं केलं असेल तर महिलांचं केलेलं आहे. राईट टू एज्युकेशन झालं, राईट टू एम्प्लॉयमेंट झालं, आणि प्रॉपर्टी भेटली पाहिजे मुलींना, हा कायदा सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच काढलेला आहे. नक्कीच. तर त्यामुळं मला जे वाटते की आपण सगळे आता थोडं ना जातीपातीच्या वरती उठलो पाहिजे, धर्माच्या वरती उठलो पाहिजे. एक नागरिक म्हणून आपण या देशाचा सगळ्यात पहिले विचार केला पाहिजे.